अगं मी पण फक्त बोलायचंच आहे असं म्हणतोय, पण जेवावं तर लागेलच ना. फक्त बोलण्याने पोट कुठे मारतं. हे बघ आता इतकं इनिशिएटिव्ह घेतलंच आहेस तर नाटकं नको करू. डिस्कवर रिसॉर्टला ये डिनरसाठी. लोकेशन पाठवतो. आणि हो, घाबरू नकोस, मी काय तुला खाणार नाहीये. लवकर ये. कट झाला ना. हो, पाठवलं लोकेशन. बघ. डिस्कवरी रिसॉर्ट क्लब. अरे बापरे, कसला आहे हा. अगं मला माहिती आहे हा क्लब. समरची मेंबरशिप आहे ना तिथे. मेंबरशिप? हा, म्हणजे कसं असतं, शहरातलं सगळं क्रीम क्राऊड आहे ना, म्हणजे बिझनेसमॅन वगैरे, ती सगळी लोक जात असतात अशा क्लब्स मध्ये. रेग्युलरली जातात, त्यांची मेंबरशिप असते ना तिथे. पण समर फिरकतही नाही. हा, म्हणजे ही लोक का जातात, कारण त्यांना प्रायव्हसी मिळते ना, बाकी कोणी घुसू शकत नाही. समरला गरज नाही असल्या गोष्टींची. पण हा अंशुमन आहे ना, हा नक्की तिकडे जाऊन काहीतरी फालतूगिरी करत असणार. तो रेग्युलरली जातो तिथे, मला माहिती आहे ना. शाणा आहे हा. पण मग आता ह्या सगळ्यात आपल्याला आत कसं जायला मिळेल? अगं मला ऍक्सेस आहे तिथे, तुम्ही काळजीच नका करू. मी बोलते मॅनेजरशी. ग्रेट, मग काही प्रॉब्लेमच नाही. आम्ही असणार आहोत तुझ्या बरोबर. ओके, आपण सगळं नीट वेल प्लॅन करूया. तू अजिबात काळजी करू नकोस. अरे किती वेळ. चला चला. हो हो. मॅम, आता आता फोन कर त्याला. हॅलो सर, मी आले इथे. तुम्ही कुठे आहात? रूम नंबर 209. लवकर ये. बरं. मॅम, हे तर सरळ रूम मध्येच बोलवताय तो. रूम नंबर 209. तुझा नी टेन्शन घेऊ नकोस, अजिबात घाबरू नकोस. आम्ही मॅनेज करतोय. तुझा मी मॅनेजरशी बोलून येते. हा स्वानंदी, आलेच. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला आम्ही आमच्या नजरेत आड होऊ देणार नाही आहोत. ओके, आमचं पूर्ण लक्ष असणार आहे तुझ्यावर. तू एकटी नाही आहेस या सगळ्यात. आणि आपलं जसं ठरलंय तसंच करायचंय. एकच मिनिट, मला घ्यावा लागेल. हॅलो. अहो कधीचा फोन करतोय तुम्हाला. कुठे आहात तुम्ही? अरे देवा, यांना कोणी सांगितलं तर नाही ना? हा हा, बोला. कुठे आहात तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का मी कुठे आहे ते? माहित असतं तर फोन करून विचारलं असतं का मी? बाहेर आहे मी. नाही अर्थात ते कळलंच मला. घरात नाही म्हणजे बाहेरच असणार, ते कळलं. विचार कधी, कुठे आणि कधी? मैत्रिणीकडे आले आहे ना. कधी येणार आहात? हा, आजी विचारते घरी येणार आहात का? हो हो, मग आणि कुठे जाणार ना मी. तुम्ही वाकड्यात शिरू नका माझ्याशी. मग काय विचारताय आता तुम्ही? मी घरी येणारच ना. आता घरी येणारच आहात तर किती वाजता घरी येणार असं आजी विचारते. अजून 1 तासभर जाईल मला. गाडी पाठवू का? कशाला, मी येईन ना, रिक्षाने येईन मी. आजी म्हणते सावकाश या, काही घाई करू नका. मैत्रिणींकडे हवा तेवढा वेळ घालवा. हा हो हो. काळजी घे, आजी सांगतायत. हॅलो हॅलो, मला माहिती आहे हे सगळं आजी बोलतायत. तुम्ही काही बोलत नाही आहात, सांगायची काही गरज नाहीये. काय झालं? काय झालं? तुम्ही अचानक गप्प का झालात? तुम्ही अचानक गप्प का झालात? काही नाही. काय नाही. काय 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 म्हणते? काही नाही. काय सारखं भांडता रे? मी नाही भांडत. हा? ओ, मी पण नाही भांडत. तुम्ही दोघही ना सारखे सारखे. नाही. हा, नाही मी पण नाही भांडत. हे तुम्हाला नाही हो. तुम्ही गप्प बसा. तुम्ही दोघं ना जरा शांत व्हा. मी शांतच आहे. मी पण शांतच आहे. तुम्ही ना दोघही वेडे आहात नुसतेच. तू रेडियस. तुम्हीच वेडे आहात. पिंट्या, कळते का काय बोलतोयस? तुला कळते का तू काय बोलतेस ते?
तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? पिंट्या तू तू जरा शांत राहा. तुम्ही शांत राहा. आय लव्ह यू. आय लव्ह यू. हा, आय लव्ह यू. अजी तू ना काय चाललंय तुझं? अगं 70-80 वर्षाची झाली सरी लहान मुलासारखं वागतेस. बालिशपणा जात नाही तुझा अजिबात. अजी आले आले अजी आले. सॉरी सॉरी हा मी नाही बोललो. आजी म्हणाली ते फक्त मी. हो मग माहिती आहे ना मला. मी पण नाही. मी आजीनाच म्हणाले मी. ओके मी ठेवतो फोन. बाय. बाय. काय झालं? नाही काही नाही. बरं, मी मॅनेजरशी बोलली आहे, आपण जाऊ शकतो रूमपर्यंत. मॅम तुम्ही असाल ना हो तिथे, ते खूप विचित्र आहे. तो ते काहीही करू शकतात. तू एकटी नाहीयेस राजा, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. पण आत्ता मागे फिरलीस तर कायमसाठी या अशा विचित्र चक्रात अडकशील. एकदा, फक्त एकदा स्वतःसाठी खंबीरपणे उभी राहा. ही गोष्ट जर आज केलीस ना तर आयुष्यभराचा कॉन्फिडन्स कमावशील. नाहीतर ही गोष्ट तुला आयुष्यभर त्रास देत राहील. न्याय मिळवण्याची ही आपली शेवटची संधी आहे. अंशुमनचा खरा चेहरा समर सरांसमोर यायलाच हवा. त्यामुळे आपण जसं ठरवलंय तसं कर आणि स्ट्रॉंग राहा. ओके? हॅलो सर. हॅलो. लुकिंग गुड. ये आत ये. घाबरू नकोस, ये. मी कधी एवढ्या मोठ्या रिसॉर्ट मध्ये आले नाहीये ना, म्हणून. वेल, आता येतच राहशील. इथला मेन्यू पण छान आहे. बोल, काय मागवू तुझ्यासाठी? तुम्ही खरंच खूप खर्च केलात. कम ऑन, हा समुद्रातला एक थेंब आहे. तुझ्यासारख्या मुलींवर नाही उडवलंय तर उपयोग काय पैशाचा? तसं नाही सर, पण मला सवय नाहीये. रे यार, सवय होण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते श्वेता. दारातच उभी राहून बोलणार आहेस की आत येऊन माझ्या बरोबर डिनर करणार आहेस? डिनर तर आपण बाहेर पण करू शकतो ना सर. त्यासाठी तुम्ही रूम मध्ये का बोलवलं? माझा मूड नाहीये बाहेरच्या क्राऊड मध्ये जाऊन जेवायचा. मी फूड ऑलरेडी ऑर्डर केलंय, येईल थोड्या वेळात.